प्रचंड गोंधळ आता होतोय। मनोज जरांगे जिथे उपोषण करतायत तिथे माझा बळी घ्यायचा असेल तर बळी घ्या, मी आत्ताच इथे येतो आणि तुम्हाला अद्दल घडवतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। आणि यापुढे तुम्हाला मराठ्यांसमोर झुकायलाच लागणार असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय। आणि आता सागर बंगल्याच्या दिशेने मी रवाना होतो असं जरांगे यांनी म्हटलंय आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत हे स्थानिक। मी तुम्हाला सोडणार नाही, चला येतो आता सागर बंगल्यावर, अशी एक प्रकारे धमकीत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे। सगळे सोयरेची अंमलबजावणी करूनच घेणार असंही जरांगे यांनी म्हटलंय। आणि आज काहीसं बोलताना अतिशय आक्रमक झाले जरांगे। माझा बळी घ्या पण खोटे आरोप सहन करणार नाही असंही जरांगे यांनी म्हटलंय। माझी सर्वांना विनंती आहे, ढकला ढकली करू नका, विनंती आहे सर्वांना। आणि याबद्दल आता काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आहेत। भातखळकरजी, तुम्ही ऐकलं असेल जरांगेंनी काय आरोप केले आहेत आणि कशा आक्रमक पद्धतीने त्यांनी इशारा दिलाय फडणवीसांना? नाही, मला असं वाटतं की सरकारने 10% आरक्षण दिल्यानंतर अशा पद्धतीने फडणवीसांवर आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे, पूर्णपणे हास्यास्पद आहे। आणि यातून त्यांचा काही राजकीय अजेंडा आहे की काय असं वाटावं, आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि त्याच्यामुळे टिकणार न्यायालय टिकेल असं आरक्षणाचा कायदा या ठिकाणी पास झालेला आहे। आणि जरांगेंना जर का कोणावर टीका करायचीच असेल तर ते शरद पवारांवर टीका का करत नाहीत? त्यांनी का नाही दिलं 50 वर्षाचं आरक्षण मराठा समाजाला? किंबहुना मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली होती। आणि त्याच्यामुळे माझी जरांगे साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे, सरकारने शब्द दिल्याप्रमाणे प्रश्न सोडवलेला आहे। 10% आरक्षण मराठा समाजाला, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला आहे। आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे। यापुढच्या सर्व नोकर भरती असेल, शैक्षणिक ठिकाणचे प्रवेश असतील, या सर्व ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे। भातखळकरजी, तुम्ही म्हणताय फडणवीसांनी आरक्षण दिलं, सगळे सकारात्मक निर्णय सुद्धा घेतलेले आहेत, मग तरी सुद्धा मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवर इतके संतप्त का होत आहेत, इतके आरोप का करतायत? प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजेत ना। नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजातले जे काही आता स्थानिक समाजातले नेते आहेत आणि त्यांनी जे आरोप केले आहेत गेल्या आठवड्याभरात जरांगेंवर, त्यामागे आणि त्याचा करता करविता हे देवेंद्र फडणवीस असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। नाही, करते करविते कोण आहेत हे जर का पूर्वी जरांगे फडणवीसांवर टीका करत होते, मग तेव्हा का ते आरोप करत होते? याचाच अर्थ त्यांचा राजकीय अजेंडा आहे। आणि ही तर वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण कोणी दिलं असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नाकर्तेपणामुळे ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, पण आमच्या सरकारने परत आरक्षण आणलेलं आहे, ते त्या ठिकाणी कायदा पास केलेला आहे। आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं हे पूर्णतः चुकीचं आहे। मग जरांगे यांचा बोलविता धणी दुसरा कोणी असल्याचा तुमचा आरोप आहे? नाही, मी काय आरोप बिरोप करत नाहीये। शेवटी आम्ही जे वचन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि मराठा समाजाला याचा फायदा 100% मिळणार आहे।
बरोबर. नाही, पण अतुल भातखळकरजी, मी यासाठी हे प्रश्न विचारतोय की जरांगेंचं तासभरापासूनचं भाषण, त्यांचं संबोधन आपण सगळ्यांनी ऐकलं. प्रचंड संतप्त ते झालेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत. जर सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहेत, वेगवेगळे निर्णय घेत आहे, काही दिवसांपूर्वी तर त्यांनी गुलाल सुद्धा उधळला होता, आणि आज तेच जरांगे सरकारवर प्रचंड गंभीर आरोप करतायत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर. मग त्यांना असं का वाटतं की देवेंद्र फडणवीस त्यांचा बळी घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना गोळा घालण्याचा प्रयत्न करतायत? ही जरांगेंची भावना का झाली? नाही, पहिला मुद्दा असा आहे की जरांगेंनी याच्यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेले आहेत. बरोबर. ते आरोप त्यांनी का केले हम्म. हे उघड सत्य आहे. हम्म. आणि त्याच्यामुळे काही पुरावे असतील तर पुरावे द्या, पण विदाऊट पुरावे आणि रोज काहीतरी वेगवेगळी विधानं करायची हे चालणार नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही आरोप केले म्हणजे ते जनतेला खरे वाटतील अशातला अजिबात भाग नाहीये. जनता हे अनुभवते की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं. आजही देवेंद्र फडणवीसांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य सर्व आमच्या पक्षाच्या मदतीमुळे त्या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न भातखळकरजी, आता मनोज जरांगे यांनी फडणवीसांना इशारा तर दिलाच, आणि मी आता सागर बंगल्याच्या दिशेने येतो असं म्हणत ते आता सागर बंगल्याच्या दिशेने रवाना व्हायला उठलेले आहेत. त्यांना काही स्थानिक समजवतायत, त्यांना काही आवाहन कराल तुम्ही? नाही बघा, आम्ही आव्हान सगळ्यांनाच हे करू की मराठा समाजाच्या मागण्या रास्त होत्या. आरक्षण आमच्या सरकारने पूर्वी दिलं होतं, आता परत एकदा दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता आरक्षणाचा लाभ घेत मराठा समाजातल्या तरुणांना नोकऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रांमधला चांगल्या सर्व कोर्सेसचा प्रवेश कसा मिळेल याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. माननीय देवेंद्र फडणवीसांनी याकरता याच्या आधी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की आता कुठल्याही आंदोलनाची आवश्यकता नाहीये, पण कोणाला काही राजकीय अजेंडा असेल तर तो त्यांनी खुलेआम राबवा. ठीक आहे. धन्यवाद अतुल भातखळकरजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.